यवतमाळच्या नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावरची कालची सकाळ ही रोजच्या सकाळी सारखी नव्हती. कारण काल या गावामध्ये पोलिसांचं एक पथक दाखल झालं होतं. त्यांच्याबरोबर फॉरेन्सिकची टीम होती, वैद्यकीय अधिकारी होते. हे सगळे गावात दाखल झाले. त्यानंतर थेट स्मशानभूमीकडे गेले. तिथे गेल्याच्या नंतर स्मशानभूमीत पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आणि याच बंदोबस्तामध्ये काही ग्रामस्थांच्या समोर या स्मशानभूमीत 9 दिवसांपूर्वी एका 6 वर्षांच्या चिमुकलीचा जो मृतदेह पुरण्यात आला होता तो पुन्हा एकदा बाहेर काढला गेला आणि या 9 दिवसांपूर्वी पुरलेल्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पण मुळात हे सगळं करण्यामागचं कारण काय होतं, या चिमुकली बरोबर नेमकं काय घडलं होतं, सगळं काही जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अजंती पारधी बेड्यावर आपल्या कुटुंबासोबत राहणारी ही 6 वर्षांची चिमुकली, जिचं नाव अवनी घोसले असं असल्याची माहिती समोर येते. अवनी 1 मे रोजी आपल्या कुटुंबियांसाठी पाणी आणण्यासाठी म्हणून घरापासून अर्धा किलोमीटर लांब असलेल्या पाणवठ्याच्या दिशेने, विहिरीच्या दिशेने गेलेली होती. मात्र तिकडे गेल्याच्या नंतर तिथेच तिला चक्कर आली आणि त्यानंतर थेटपणे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह हा पुरण्यात आला. तिच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार केले गेले. मात्र तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण काही केल्या शोधलं गेलंच नाही. कारण मुळातच या अन्वीचं पोस्टमॉर्टमच झालं नसल्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याविषयीची कुठलीही माहिती नव्हती. मात्र तिचा मृतदेह हा अतिशय घाईघाईमध्ये पुरण्यात आला होता आणि तसाच दावा जो आहे तो ग्रामस्थांकडून सुद्धा केला गेला. या मृत्यूच्या नंतर या मृत्यूवरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली. मुळात हा जो भाग आहे इथे प्रचंड उकाडा आहे, तापमान खूप जास्त आहे आणि असं सगळं असताना गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी प्रचंड पाणी टंचाई जाणवतीये. पाण्याचा खूप जास्त अभाव आहे. खूप लांब वरती जाऊन घरातल्या महिला असतील, लहान लहान मुलं असतील, त्यांना पाणी आणावं लागतंय. पाण्यासाठी नॅचरल जे काही रिसोर्सेस आपण म्हणू शकतो तशा पद्धतीचेच रिसोर्सेस आहेत. पाणी गावामध्ये पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून वेगळी कोणतीही व्यवस्था केली जात नाहीये आणि अन्वीचा मृत्यू हा उष्माघातामुळे झाला किंवा मग पाण्याच्या अभावामुळे झाला. तिला खूप वेळ तहान लागलेली होती, ती प्रचंड उन्हातून चालत गेलेली होती आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त केला गेला. असे आरोप प्रशासनावरती केले गेले आणि मुळातच या सगळ्या गोष्टीची जेव्हा सगळीकडे चर्चा झाली, बातम्या व्हायरल झाल्या, त्यानंतर मात्र प्रशासनावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केली गेली आणि त्यामुळेच नेमकं अन्वीच्या बाबतीत काय घडलं होतं हेच जाणून घेण्यासाठी हा पोस्टमॉर्टम करण्याचा सगळा घाट घातला गेला. त्यानुसार काल सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पोलिसांचं एक पथक, त्याच्याबरोबर काही वैद्यकीय अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम असे सगळेच जण या स्मशानभूमीमध्ये दाखल झाले. सगळ्या ग्रामस्थांच्या सुद्धा उपस्थितीमध्ये हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळीच मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं गेलं आणि त्यानंतर सगळे सॅम्पल घेऊन आता त्या सॅम्पलवरती पुढच्या ज्या काही तपासण्या असतात, चाचण्या असतात त्या करण्यासाठी हे सगळं पथक रवाना झालं. पुढच्या 1-2 दिवसांमध्ये अन्वीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आहे हे सगळं स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतर तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. मात्र तिच्या कुटुंबियांच्या आणि ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अन्वीला पूर्वीचा कोणताही आजार नव्हता किंवा ती रिसेंट मध्ये असं काही आजारी पडलेली नव्हती, एखादा साथीचा आजार नव्हता किंवा तिला कुठलीही मेडिकल कंडिशन आता सध्या नव्हती. उष्माघात जर आपण म्हणायला गेलो तर उष्माघाताच्या आधी काही लक्षणं दिसतात, तशा पद्धतीची काही लक्षणं सुद्धा दिसलेली नव्हती. ती घरातून अगदी नीट बाहेर पडलेली होती पाणी आणण्यासाठी. मात्र वाटेत तिच्या बरोबर असं नेमकं काय घडलं की तिचा थेट मृत्यू झाला, या प्रश्नाचं उत्तर कुणालाही माहित नाहीये. यामुळे प्रशासनावरती जे काही प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले, टीका केल्या गेल्या, त्यानंतर या ठिकाणचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या गावामध्ये येऊन पाहणी केली. पाण्याची परिस्थिती नेमकी कशी आहे वगैरे हे सुद्धा पाहिलं आणि त्यानंतर आता त्यांचं असं म्हणणं आहे की या गावामध्ये फारशी काही पाणी टंचाई वगैरे नाहीये. तसं जर काही जाणवलं तर अर्थातच पाण्याचा बाहेरून जे काही सप्लाय केलं जातं तशा पद्धतीने टँकर असेल किंवा इतर कुठल्याही मार्गाने पाणी पुरवठा केला जाईल. आता तरी तिथे तशा पद्धतीची परिस्थिती नाही. त्यामुळे अन्वीच्या मृत्यू मागे पाण्याचा अभाव किंवा पाणी टंचाई ही सगळी कारणं नाहीयेत. पण मग मूळ कारण काय आहे हेच शोधण्यासाठी आता हे पोस्टमॉर्टम करण्यात आलंय आणि या पोस्टमॉर्टम मधून नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची अनेक गावं आहेत, अनेक
आदिवासी पाडे आहेत, अनेक पारधी वस्त्या आहेत, ज्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं सरकारचा पाणी पुरवठा नाहीये, नळ नाहीयेत, पाण्याचे कनेक्शन्स पोहोचलेले नाहीयेत आणि या प्रचंड उन्हाळ्यामध्ये, उकाड्यामध्ये त्या लोकांचे प्रचंड हाल होतायत. पाणी टंचाई खूप जाणवतीये, उष्माघाताचे प्रकार जाणवतायत आणि अगदी घोटभर पाण्यासाठी म्हणून अनेकांना अगदीच हाल सोसावे लागतायत असं एकंदरीत पाहायला मिळतंय. त्यामुळे आता तरी प्रशासन प्रत्येक माणसापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी तरी प्रयत्न करणार आहे का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.